पन्हाळा तालुक्यातील पणोरी इथल्या सुमारे 80 एकर क्षेत्रातील पिकांचा गव्यांनी फडशा पाडल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। वन विभागानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये। गेल्या 4-5 वर्षांपासून या परिसरात गव्यांचा उपद्रव सुरू असताना वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पणोरी गावाशेजारी डोंगर आणि जंगल भाग असल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं आहेत। त्यामुळे डोंगर भागात चाऱ्याची कमतरता आहे। तसेच गावाशेजारी गायरानामध्ये काही भागातील मोठ्या प्रमाणात दाट जंगल आहे। गावाच्या सभोवताली असणाऱ्या धरणाचा माळ, पाडे परिसर, माळवाडी, गायकुरवाडी, निरकाराचा माळ, शिवार, कारखाना क्षेत्र, भैरी, सबोतीचा माळ परिसरातील सुमारे 80 एकरातील पीक गवारेड्यानं फस्त केलंय। पिकं वाचवण्यासाठी काही शेतकरी 8-8 दिवस घरी गेलेले नाहीत। गव्यांना हुसकावण्याच्या प्रयत्नात गवेरेडे अंगावर येण्याचा प्रकार घडल्याचं शेतकरी हिंदूराव चौगले यांनी सांगितलं। 8 दिवस झालं साहेब, झोपलेलं सुद्धा नाही। एक टाक काट्यापटीत बसलोय। आता सध्या तुम्ही यात प्रत्यक्ष तुम्ही बघायचं, रात्री मला गहू मारिता। ह्याचं काय ते तुम्ही सरकारनं काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। दरम्यान शेतातील पिकांना रात्रपाळीच्या वेळी पाणी देताना जीव धोक्यात घालून पाणी द्यावं लागतं। त्यामुळे शासनानं ताबडतोब गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। हा जो गव्याचा त्रास आहे तो थांबला पाहिजे आणि हे वन खात्याने ही झाडं काढून घेतली पाहिजेत। दुसरी गोष्ट, ही गव्या रात्रीची लाईट देतात, त्याच्यामुळे रात्रीच्या शेतकऱ्यांना जवळजवळ या शेतात येऊन पाणी पाजणं फार धोक्याचं झाले, कारण जीविताला हानी आहे। जर शासनानं जर ही गव्यासनी जगवून जर माणसासनी मारायची जर हे असेल तर काय उपयोग नाही याचा। त्याच्यापेक्षा माणसंच मारावीत नाही, सरळ गव्यासनी जगवून ठेवावं, ही अवस्था मोठी आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही इकडे लक्ष घालून फॉरेस्ट खात्यानं याचा बंदोबस्त जास्त करणे आवश्यक आहे। याबाबत वन विभागातील वनरक्षक संगीता सावंत यांच्याशी संपर्क साधला असता नुकसान भरपाईची प्रकरणं द्या, आम्ही नुकसान भरपाई देतो असं त्यांनी सांगितलं। मात्र माहितीच्या अभावी शेतकऱ्यांकडून याबाबत पाठपुरावा होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही।